पंतप्रधान आवास योजनेमध्ये डुडुळ गावात 1190 सैनिकांचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प वाढीदारांनी निविदा मंजूर केली. निविदा 142 कोटी 89 लाखाची, परंतु प्रत्यक्षात 25 कोटी रुपये जादा दराची म्हणजे 167 कोटी 82 लाखाची निविदा मंजूर केली. पत्रकार मित्रांनो, प्राधिकरण सेक्टर 12 मध्ये क्रमांक 6452 सैनिकांच्या प्रकल्पाची सुमारे 630 कोटी रुपयांची निविदा ही त्या ठिकाणी काढली. ती मात्र बीजी सिडकेंनी 17-18% बिलवून घेतली. आज आपल्या इथं जे काही बांधकाम होत आहे त्याच्यामध्ये डुडुळगाव म्हणून जे आपला शहरातला भाग आहे तिथं जमीन घेऊन स्वतः जमीन विकत घेतात बांधकाम व्यावसायिक किंवा संबंधित लोक, आणि 3800 ते 4000 रुपये प्रति स्क्वेअर फीट दराने फ्लॅट विकतात. मी खोटं सांगत नाही तिथं डुडुळ गावाला. आणि आपल्या महानगरपालिकेत केवळ बांधकामाकरता 4 ते 4,500 रुपये प्रति स्क्वेअर फीटचा खर्च येतो. हे असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चालली. मला नागरिकांना आवाहन करायचंय, आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालले. पिंपरी चिंचवड मध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो. तिथं आमची लोक होती, पण आम्ही सत्तेचा उत्पाद होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे, आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत.